पुण्यातल्या नवले ब्रिजची मनात भीती बसली आहे। अलीकडेच इथे झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू आणि 13 पेक्षा जास्त जण जखमी झाले। हा अपघात खूपच भयानक होता। 2021 मध्ये इथे 30 अपघात झाले होते, ज्यात 17 लोकांचा मृत्यू झाला। 2022 मध्ये 9 अपघात झाले, ज्यात 5 जणांचा मृत्यू झाला। 2023 मध्ये 25 अपघात झाले, ज्यात 9 जणांचा मृत्यू झाला। तर 2024 साली 18 अपघात झाले, ज्यात 7 जण मृत्युमुखी पावले। इतके अपघात नवले ब्रिजवरच का होतात? नवले ब्रिज अपघाताचा ब्लॅक स्पॉट का ठरलाय? एक्सपर्ट्सने जी कारणं सांगितली ती म्हणजे उताराचा वेग, जड वाहनांचं नियंत्रण सुटणं आणि ब्रेक फेल होणं। हा ब्रिज मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे भागातल्या कात्रज देहू बायपासवर आहे आणि इथं ट्रक आणि मोठ्या वाहनांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे। त्यात शिंदेवाडी बोगद्यातून बाहेर पडल्यापासून नवले पुलापर्यंतचा जो रस्ता आहे तो खाली उतरत येतो। बऱ्याचदा पेट्रोल किंवा डिझेल वाचवण्यासाठी उतारावरती बरेच ट्रक आणि कंटेनर ड्रायव्हर्स जे आहे ते गाडी न्यूट्रलमध्ये टाकतात। गाडी न्यूट्रलमध्ये असताना ब्रेक्सचा सतत वापर होतो, जे की ऑब्व्हियस आहे आणि यात कधी कधी ब्रेक फेल होतात आणि त्यात अपघातही होऊ शकतो। 2022 मध्ये असाच अपघात झाला होता, ज्यात 25 वाहनं एकमेकांवर धडकली होती। यात बदल करण्यासाठी रंबल स्ट्रिप्स किंवा साइन बोर्ड्स, स्पीड अरेस्टर्स असे उपायही केले गेले, पण हे तात्पुरते उपाय झालेत। खरं तर रोड इंजिनिअरिंग मधल्या त्रुटीही यामागचं एक मोठं कारण आहे। या पुलावरचा सध्याचा उतार 4.3% आहे, तो 3% किंवा त्याहूनही कमी असायला हवा। म्हणूनच मागणी होतीये की या रस्त्याचं कायमस्वरूपी काम करा। 3 वर्षात कमीत कमी 5 गंभीर अपघात होतात, अशा ठिकाणाला ब्लॅक स्पॉट म्हणतात। पण नवले ब्रिज तर ब्लॅक स्पॉट पेक्षाही जास्त धोकादायक स्पॉट बनलाय। तुमच्या मते इथं काय बदल केला गेला पाहिजे? कमेंट करून सांगा आणि लगावतीला फॉलो करा।